हेलो फ्रेंड्स, मैं संदीप और आप देख रहे हैं एसपीजी गांव से शहर तक। आइए हम दिखाते हैं आज की सबसे बड़ी खबरें। विराट शहर मनपा में आर्थिक मामलों की देखरेख करने वाली सबसे महत्वपूर्ण स्थायी समिति के सभापति पर आज बहुजन विकास आघाड़ी के प्रवीण शेट्टी को निर्विरोध चुना गया। इस पद के लिए भारतीय जनता पार्टी की ओर से भी नामांकन दाखिल किया गया था। पालघर की जिला अधिकारी डॉक्टर इंदु रानी जाखड़ की अध्यक्षता में आज स्थायी समिति सभापति के लिए चुनाव प्रक्रिया संपन्न हुई। इस दौरान भाजपा के नीलेश चौधरी ने अपना नामांकन वापस ले लिया, जिसके बाद प्रवीण शेट्टी का चयन निर्विरोध हो गया। बिनविरोध माघार घेण्याचं एकच कारण की बहुजन विकास आघाडीचे जे नेते आहेत, प्रफुल्ल साने आहेत, नारायण मानकर आहेत, प्रवीण शेट्टी आहेत, यांनी आमच्या वरिष्ठांची विनंती केली की ही निवडणूक आपली बिनविरोध व्हावी। आमच्या वरिष्ठांनी तत्वतः मान्यता देऊन हे आम्ही बिनविरोध निवडणूक केली। यापुढे कशा प्रकारे या प्रकारे आम्ही मिळून मिसळूनच काम करणार आहेत। वसेच एक पायंडा आहे की कुठलेही विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो, हे विकासासाठी एकत्र येतात आणि एकत्र काम करत असतात। प्राधान्याने कोणत्या कामासाठी स्थायी समितीमार्फत कुठला काम प्राधान्य म्हणजे लोकांची जी महत्वाची कामं आहेत, उद्यान आहेत, विज्ञानाचे उद्यान आहेत, इतरत्र आपले पॉन्ड निर्माण आपल्याला करायचे आहेत, अशा पद्धतीची विविधची कामं आहेत महानगरपालिकेतर्फे ती करायची आहे स्थायी समितीतर्फे। मी माझे नेते लोकनेते हितेंद्रजी ठाकूर व आमदार क्षितिजजी ठाकूर यांचा मी आभार मानेन। पक्षातले माझे वरिष्ठ जे नेते आहेत त्यांचा मी आभार मानतो का या पदासाठी माझी त्यांनी निवड केलेली आहे। माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आता माझ्यावरती आहे, तर ते मी नक्कीच पार पाडेन। तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहे, पहिल्यांदाच विरोधी पक्ष सुद्धा प्रबळपणे आपल्या समोर उभा असणार आहे। यावेळेस आपली कशा पद्धतीची भूमिका असणार आहे? तिजोरीच्या चाव्या नाहीत, लोकांचा विश्वास आहे आमच्या जोडीला आणि लोकांच्या विश्वासामध्ये आता कशी 5-5.5 वर्षात लोकप्रतिनिधी होते, काही कामं रखडलेली आहेत, काही बाकी आहेत, ती पहिले पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील। त्या कामासाठी आम्ही आज इकडे 16 सदस्य होते, 6 विरोधातले होते, पण आता त्यांनी माघार घेतलेली आहे, त्यांचे मी आभार मानतो आणि आम्ही 16 सदस्य या स्थायी समितीमध्ये आणि 115 सदस्य म्हणून या वसईकरांसाठी आम्ही काम करू। पहिल्यांदाच आता अर्थसंकल्प या ठिकाणी सादर होणार आहे, मोठं आव्हान असणार आहे पालिकेच्या समोर। हे आव्हान आपण कशा पद्धतीने पेलणार? सर्वप्रथम आता मी सगळ्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेणार, आढावा बैठक घेणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल, कुठचे विषय आहेत त्याचा आढावा घेऊन आपले सगळे व्यवसायाचे वरिष्ठ जे नागरिक आहेत, जे या इकडचे जाणकार आहेत, त्यांच्याशी पण व्यवस्थित चर्चा करेन आणि तो सगळा त्यांचे जे मत आहे ते पण या तुम्हाला बजेटमध्ये दिसते। कधी कधी अर्थसंकल्प सादर होणार आहे, काही तारीख? आता मी सगळ्यांशी बोलून तो निर्णय घेईन। आनंद आहे, होणार होती बिनविरोध झाली, याच्यात आनंद आहे। आणि शुभेच्छा, एक सिनियर नगरपालिकेपासून चांगलं काम करणारे, महानगरपालिकेत चांगलं काम केलं, महापौर पदावर बसले, आज स्टँडिंग सारख्या महत्वाच्या कमिटीवर आणि योग्य प्रकारे न्याय देतील याची खात्री आहे मला। आम्ही जे कोण उभे केलेले महापौर असतील, उपमहापौर असतील, स्टँडिंग असतील, सभागृह नेता असतील, प्रफुल्ल साने, सगळे एकापेक्षा एक सरस आणि मेरिटवर आहेत सगळे। म्हणजे त्यांची जात कोणती, त्यांचा धर्म कोणता, ह्याच्यापेक्षा न्याय कशी देतील, लोकांबरोबर कसे राहतात, सगळ्या नगरसेवकांना कसं घेऊन जातात, कार्यकर्त्यांना कसं घेऊन जातात, याच्याकडे आवर्जून बघितलं गेलं आणि त्यामुळे या सगळ्यांना संधी मिळाली किंवा पुढे जी मिळणार आहे ते पण तुम्ही बघतील का योग्य व्यक्ती योग्य पदावर बसेल आणि मेरिटवरच बसेल। मग ती कोणत्या पक्षाची आहे ह्याच्याकडे पण आम्ही बघणार नाही।
प्रवीण शेट्टी वर्तमान में वसई विरार मनपा में गट नेता के पद पर भी कार्यरत हैं। उनके निर्विरोध चुने जाने के बाद उन्हें बधाई देने के लिए बहुजन विकास आघाड़ी के अध्यक्ष हितेंद्र ठाकुर, वसई विरार महापौर आजू पाटिल, उप महापौर मार्शल लोपेश सहित कई पदाधिकारी उपस्थित रहे।